पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या वाड्याचं रहस्य जर अनंतापर्यंत पोहोचवायचं असेल तर मला इथून तातडीने निघावंच लागेल। दीपिका का ऍक्सिडेंट हुआ कल। काय? हाँ सर, कोमा मध्ये गेली आहे ती। वाढ आहे का नाही, तुम्हाला सोडणार नाही बघा। माणसाने न बोललेलं त्यांच्या मनातलं सुद्धा कळतं मला। मग सांग, मी आता मनात काय म्हणते? मी काहीच नाही बोलत आता, मनात पण मी काहीच नाही बोलत आता, मनात पण। तू खरंच कोण आहेस? भूत। स्थावर पिशाचम सुप्रतिष्ठितमस्तु क्लीं क्लीं ह्रीं ह्रीं। स्थावर पिशाचम सुप्रतिष्ठितमस्तु क्लीं क्लीं ह्रीं ह्रीं। स्थावर पिशाचम सुप्रतिष्ठितमस्तु। माझ्याच कार्यातून सिद्ध झालेल्या या यज्ञवेदीचा मला अडसर कसं शक्य आहे? साध्या सुध्या माणसाचं काम नक्कीच नाहीये। माझ्या कार्यात विघ्न म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण। ज्याने कुणी हा प्रयत्न केला त्याचा श्वास रोखेला नरहरी। पिशाच सुरक्षा कवच निर्माण केलं पाहिजे नरहरी। या यज्ञाच्या कामी आलेली 16 वर्षीयाच हे काम करू शकते। महाशक्तीला जागृत केलं पाहिजे। हा घाव तुला खूप महागात पडेल, लक्षात ठेव। हे महाशक्ती, तुला माझ्या मदतीला यावं लागेल। राक्षस यो नये अवायमी। तू कोण आहेस? भूत। घाबरू नकोस ग, मस्करी केली। पण तू कसली अमेझिंग आहेस यार। मला पण शिकव ना प्राण्या पक्ष्यांची भाषा, आणि समोरच्याच्या मनातलं कसं ओळखायचं ते आधी शिकव। मी नाही शिकवणार। का? कसली शिष्ट आहेस ग? काल आपली मैत्री झाली, मग माझ्याकडची एवढी मोठी गोष्ट कशी शिकवू तुला? आधी आपली मैत्री चांगली होऊ दे, माझा तुझ्यावर विश्वास बसू दे, मग मी ठरवेन तुला ते शिकवायचं की नाही। आय अग्री। पण मला सॉलिड आवडले हे। तू म्हणजे नेचर विस्परर आहेस। काय? अगं नेचर विस्परर म्हणजे निसर्गाशी गप्पा गोष्टी करणारी। अय्या, माझी आई हाक मारते। आपण गप्पा मारत बसलो, अंधार झाला, आपल्या लक्षातच आलं नाही। हा कोणी मारली? मला ऐकू नाही आलं। मला ऐकू आली। अगं पण मी कशी जाऊ? मला रस्ता नाही सापडणार। कशी आहेस ग तू? थांब, मी या मायाला सांगते तुला घरी सोडायला। ए माया, जा हिला चंद्रविलासवर सोडून ये। चल येते मी, बाय। तुला कळतंय का मी काय बोलते? उशीर झालाय, बाबा ओरडेल। चल। शरू, 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 काय झालं? चिडलीस का तू? अरे सॉरी यार, पण मी मुद्दामून नाही ना थांबलो बाहेर। अगं माझी मीटिंग लांबली। शरू, आय एम सॉरी ना बच्चा। दिस इज नॉट फेअर। तू आय एम सॉरी म्हटल्यानंतर मी लगेच म्हणतो ना इट्स ओके म्हणून,
मग तू पण म्हणायला पाहिजेस. शरू, दारू उघड. दिस इज नॉट फनी. शरू, शरू, तारा, 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 शरू दार उघडत नाहीये. तू औषध वेळेवर दिलं होतंस ना तिला? तारा, काय बाई आहे रे, एक काम धड करता येत नाही. साधं लक्ष ठेव म्हणलं तरी सुद्धा जमत नाही. म्हणजे काय? तारा, तुझ्या पायी होतंय. अनोळखी बाई फिरली तुला घेऊन, वाडा जाणून छान घेतला तिनं. अभद्र आहेस तू. जिमिनीत होतीस, बरी होतीस. कोणाचा पण स्पर्श होतोय तुला, घाण कशी वाटत नाही? आ नजरे आड केलं पाहिजे तुला. नजरे आड नाही, प्रायश्चित्त दिलं पाहिजे. हा कशाला आलीस गया वाड्यात परत सडके? आता जिथून आलीस तिथं परत जायचं. हा परत जायचं. जिथून आली तिथं परत जायचं. तारा, काय काय चाललंय? काय करतेस तू? हे कोणी सांगितलं हे तुला करायला? मालक ती बावली लय करामती आई कुठं बी पडलेली असती बघा. तुला काय करायचंय? कुठे का पडे ना ती? माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही सांगून ठेवतोय. बाहुलीला तर अजिबात हात नाही लावायचा, कळलं? मालक त्या बाहुलीला जवळ करू नका. अभद्र येते. तिला असं गाडलं पाहिजे बघा, असं खोल गाडलं पाहिजे. आणि तिच्यासोबत नाही अशा सगळ्या जुन्या वस्तू पण गाडल्या पाहिजे बघा. मग हे सगळं गाडलं ना मातीत, मग माती कसं सगळं सामावून छान घेते बघा. तुला मी परत एकदा सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐक. वाड्यातल्या कुठल्याही जुन्या वस्तूला माझ्या परवानगीशिवाय हात लावायचा नाही. मग जुन्या कालाने डोकं कशाला वर काढायला पाहिजे? राहू दे की गाडलेलाच. मालक काल गाडा सुख दाडा द्या. बाहुली द्या. झालं? फालतू बडबड सुरू झाली तुझी परत. तुला काय सांगितलंय? तुझी जेवढी काम आहे तेवढी तू करायचीस. तू माझ्या मुलीला औषध दिलंस? नाही दिलं. ती आत्तापर्यंत झोपलेली, म्हणजे रात्री तिची झोप होणार आहे का? नाही होणार आहे. काय सांगतोय मी जेवढं सांगितलं तेवढं करायचं. थाकले मालक, बाहुलीत गुंतले. बाहुली घात करणार, सरण येणार की गरण येणार, आता काही खरं नाही. चंद्रविलासवर गरण येणार. या नररपंथाला मारून टाका. नीच विकृत अणूस या, मारून टाका याला. शाप आहे तर गावाला शाप आहे. अजिबात जिवंत सोडू नका. त्याच्यासोबत हा अभद्र वाडा जाळून टाका. मुर्दाबाद मुर्दाबाद नररपंथ मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद नररपंथ मुर्दाबाद.
सर्वनाश होऊ दे, सदशक्तींचा नाश होऊ दे. हर पंथ मला माहित नसलेलं काहीतरी वेगळं आणि भयानक करणार आहे. अरे कसले संकेत आहेत, कसली चाऊल आहे, काहीतरी अघटित घडणार आहे. नरहर पंताला त्याचा डाव साधण्यापूर्वीच माझ्या अनंताला हे सगळं कळायला हवं, त्याच्यापर्यंत हे पोहोचवायला हवं. अरे कोणीतरी मदत करा मला, ऐका कोणी. बाबा चरू, कुठून येतेस तू? बाहेर नाही येतेस का? मी तुझ्या खोलीकडे गेलो होतो, आतून दार लावलेलं होतं. कुठे होतीस तू? आय एम सॉरी बाबा, प्लीज तू चिडू नकोस. मला आता काही होत नाही, आय एम फाईन. मी हट्ट करून एक बाहुली घेतली होती. खूप सुंदर होती दिसायला. वाड्यात हरवली कुठेतरी. मी तुला तुझी बाहुली नक्की शोधून देईन, प्रॉमिस. मला सांग, बाहुली कुठे मिळाली तुला? कोणाची आहे? तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. ही बाहुली वाड्यातच मिळाली का? कुणाची बाहुली बाबा? अरे माझी एक सोबत तुम्ही बोललात, तुमचा आवाज आला. बाबा आजोबा बोलले. चल. इतक्या वर्षानंतर माझ्या कंठातून माझा स्वतःचा आवाज आला, ज्याच्यावर कोणाची हुकूमत नव्हती. माझे शब्द या दोघांना ऐकू गेले. हिची शक्ती कमी झाली की त्याला कोणीतरी रोखतंय. तसं जर असेल तर मी बोलू शकतो का? मी बोलू शकतो का? बोला आजोबा, बोला. बोलायचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की बोलता येईल. तुम्ही मगाशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतात. बाबाकडे बघून काहीतरी बोललात तुम्ही. तुला आठवत आहे का ते काय बोलले होते ते? आणि तू मगाशी इमोशनल का झाला होतास? ती बाहुली कशी सापडली तुला? आणि कोणाची होती ती? ती बाहुली बघूनच आजोबांना कसं तरी झालं. आणि काय बोलत होतात तुम्ही? नंदा. नंदा कोण? माझी सख्खी मोठी बहीण नंदा. बहीण? मला आत्या आहे. मग इतक्या वर्षात मला कशी भेटली नाही ती? मग आत्ता कुठे असते? ती या जगात नाहीये, मावशीने सांगितलं मला. नाहीये ती आता. तुझ्यासारखीच होती ती पण 16 वर्षांची. काय झालं आजोबा? तुम्ही बोला. बोलायचा प्रयत्न करा. त्या अदृश्य शक्तीमुळेच नरहर पंताचा प्रभाव कमी झाला.
म्हणूनच माझ्या तोंडून शब्द फुटलाय. हे जर नरहर पंताला कळलं तर तो ती अदृश्य शक्ती संपवेल. नाही, मी होऊ देणार नाही. असं काय करताय आजोबा? प्लीज झोपू नका ना. इतक्या वर्षांनी पहिल्यांदा तुमचा आवाज ऐकला मी. तुम्ही बोला ना, ट्राय करा. बाबा, आपण आत्ता आजोबांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर त्यांना बोलता येईल? बाळा, किती वाजलेत आत्ता? एवढ्या उशिरा कुठला डॉक्टर भेटेल का आता आपल्याला? आपण उद्या सकाळी घेऊन जाऊ त्यांना. प्लीज घेऊन जाऊया. कदाचित त्यांना आत्ता ट्रीटमेंट मिळेल, त्यांचा आवाज येईल. तू जातोयस का मी जाऊ? अरे शरू यार, किती वेळा हट्ट करतेस तू? आम्ही हट्ट करत नाहीये, फक्त आजोबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया एवढंच म्हणते. बरं ठीक आहे, जातो मी. तू यायची काही गरज नाहीये. तू हातपाय तोंडू आणि जेवून घे पहिल्यांदा. काय आणि हे कसले मळके कपडे घातलेत तू? दरवेळेला मी तुला सांगतो वाड्याच्या बाहेर जाऊ नकोस म्हणून, तरी जातेस ना. मी येईपर्यंत तारा बरोबर राहायचंय. चल. अनंता, किती जपतोस रे लेकीला. या बाबतीत मी अपयशी ठरलो. नाही जपू शकलो माझ्या मुलीला. तुझ्या नंदाताईला नाही वाचवू शकलो मी. तिचा जीव माझ्यामुळे गेला रे अनंता. मला माफ कर नंदे, माफ कर. मी अजून मुक्त झालेले नाहीये नाना. एवढे वर्ष इथेच घुटमळत होते तुमचा जीव घेण्यासाठी, पण संधी मिळत नव्हती. माझं काय चुकलं होतं नाना? पण आता जीव गेल्याचा बदला जीव घेऊनच पूर्ण करेन. खूप दुखतंय का? आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो ना, तुम्ही लगेच बरे व्हाल. आणि काय ना, जरा वाड्याबाहेर पडला की तुम्हाला फ्रेशही वाटेल. सॉरी 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 सॉरी. दुखलं का खूप? मी आता आईसारखं हलक्या हाताने करते. तुम्हाला माहितीये, लहान असताना किचनच्या ओट्यावर मी अशीच आपटले होते आणि माझ्याही डोक्याला असंच लागलं होतं. तेव्हा आईने माझ्या जखमेवर हळूहळू फुंकर घातली होती आणि मग मला बरं वाटलं. आता बरं वाटतंय? तुम्हाला काही होणार नाही आजोबा. तुम्ही लवकर बरे व्हाल. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. आजोबा, नाही म्हणायचं नाही. हा, चला बघू. नाही येऊ शकत मी या खोलीच्या बाहेर. तो आडवा येतोय नरहर पंत. माझ्या देहाचे लगाम त्याच्या हातात येत ग. नाही येऊ शकत. आजोबा, नाही म्हणू नका. तुम्हाला यावंच लागेल. आणि यावेळी मी स्वतः तुम्हाला गाडीत बसवणार आहे. नाहीतर मागच्या वेळेसारखं बाबा विसरेल. चला आजोबा, चला चला. तुम्ही एवढंही ऐकणार नाही माझं. मी चिडून निघून जाईन मग. चालेल तुम्हाला? आजोबा प्लीज चला.
तुम्हाला नंदा आत्याची शपथ. तुम्ही माझा जीव घेतलात नाना. पोटच्या पोरीचा जीव घेतलात. याची शिक्षा तुम्हाला केल्याशिवाय मला मुक्ती नाही.